नमस्कार, मी अभिजित खांडकेकर सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। आजकाल फ्लॅट संस्कृतीमध्ये एकट्या दुकट्या राहणाऱ्या महिलांना गाठून घरामध्ये घुसून लूटपाट करून त्यांचा खून करण्याच्या घटना आपण बघत आहोत। मग सीसीटीव्ही कॅमेरा असो किंवा वॉचमन, त्यांच्या डोळ्यात धूळ फेकून या घटना घडतच असतात। खून करणाऱ्या आरोपीचा त्यामागचा हेतू वेगवेगळा असतो। मात्र एखाद्या वयोवृद्ध महिलेचा जेव्हा खून होतो तेव्हा त्यामागे नक्की काय हेतू असेल, पाहूया आजच्या एपिसोडमध्ये। मावशी, गावावरून अचानक आलात तुम्ही? अरे मेल्या माझ्या पोराचा साखरपुडा आहे तर मी नाही येणार तर कोण येणार? नाही पण परेश साहेब काही बोलले नाहीत मला। अरे बापू, कामात सगळं विसरलो रे। मावशी ते जाऊ दे, माझ्यासाठी गावावरून काय आणलं? अरे मेले आत्ताच पाऊल ठेवलंय ना घरात, तेच सुरू झालं काय आणलंय काय आणलंय। ये मावशी मावशी, तुझं सगळं आवरून झालं ना की मला सांग, मग मी येतो। हा होय होय चला परेश साहेब येतो। या या या। परेश, मुकुंद आणि सुप्रिया मला घ्यायला स्टेशनवर नाही आले ते? त्याला माहित तरी होतं ना मी येणार आहे ते। हा अगं त्याला माहिती होतं। मग अगं पण तुला माहिती आहे ना ऍक्सिडेंट मध्ये काय झालं? मुकुंदाची आई आणि पत्नी दोघेही गेले। ती लहान सुप्रिया आहे ना, तिचं सगळं करून यावं लागतं त्याला। तिचं आवरून व्हायचं असेल म्हणून कदाचित आला नाही। दैवाचा खेळ आहे रे सारा। बरोबर बोलली आहेस। बघ ना, देवाने पासे कसे फिरवलेत। टॅक्सीच्या निमित्ताने मुकुंदाने माझी ओळख झाली। हा, आम्ही इतके जवळ आलो आणि आता बघ ना, आपण त्या दोघांमध्ये किती इन्व्हॉल्व झालोय आपल्यालाच कळलं नाही। हो, गावी असले ना मी तरी त्या सुपीशी बोलल्याशिवाय एक दिवस जात नाही माझ। लाव त्याला फोन लाव। हा बोलाव त्याला इकडे, त्या बछडीला कधी एकदा भेटते असं झालंय। अगं आई, हे बघ, तो ना सुप्रियाला घेऊन सरळ इकडेच येईल। तू जरा धीर धर। आणि काय ग, गावून इतकं सगळं सामान उचलून आणण्याची काय गरज होती तुला? अरे घरातलं पहिलं कार्य आहे ना, सगळं रीतीभातीनुसार नीट झालं पाहिजे, नाही तर सुनबाई काय बोलेल मला। वा, सुनेचं येऊन खूपच पडलं तुला। चल हे पण आतमध्ये ठेव। हो, एका बाजूला नीट ठेव। बरं, मी काय म्हणलं, हा तू पटकन फ्रेश हो, मस्तपैकी अद्रकवाला चहावर। हो. ठीक आहे? साखर कमी टाक। अगं साखर कमीच असतं ना। अश्विनी, काय झालंय? ऐक ना रुपेश, आपण पळून जाऊन लग्न करूयात ना। हे बघ आशू, मला माहिती आहे तुझ्या बाबांचा आपल्या लग्नाला विरोध आहे, पण तुला वाटतं का मी पळून जाऊन लग्न करेल? सरळ सांग ना, तुझ्यात हिंमत नाहीये ते? हे आशू, मला डिवचू नकोस हा। मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून शांत आहे। ठीक आहे, मग असा शांत बस आणि माझं लग्न होत आहे ना ते बघ। म्हणजे बाबांनी माझं याच्याशी लग्न ठरवलंय। झालं? हे घे चहा ठेवलाय, सांभाळ ना। काय रे, साखरपुड्याची लिस्ट बनवून दिलेली, त्याचं काय केलंस? गाय, तू कशाला टेन्शन घेतेस? अश्विनीने सिलेक्ट केलेल्या अंगठीपासनं तर साडीपर्यंत सगळं घेतलंय। ठीक आहे? आणि मला सांग, गंगाधर काका का आले रे तुझ्यासोबत? ते तर माझ्या एक दिवस आधीच मुंबईला यायला निघाले होते। अगं मग ते घरी का नाही आले? नमस्कार वकील साहेब, गंगाधर बोलतोय। तेवढं ते आपल्या गावच्या जागेचे कागदपत्र बनवायला घ्या। त्या माझ्या पुतणीची सही ना, तुम्ही काही काळजी करू नका।
ती सही कशी घ्यायची ते मी बघतो. आणि हो, ते तुमचे मला ऑफिसचा ॲड्रेस पाठवून द्या ना. नाही, त्याचं काय आहे की मला मुंबईची जरा माहिती कमीच आहे. ओके. येस सर, मे आय हेल्प यू? आई, गंगाधर काका मुंबईला आला, मग त्याने मला फोन का नाही केला? ते आता आला ना की तूच विचार द्याला. काय माझं सोनं चिमणी, कशी आहेस? कशी आहेस आई? बरी आहे. मला काय धाड भरली आहे, पण तुझी का तब्येत खराब झाली आहे? नशा बिशा करतोस काय? नाही करत आई, अगं तुझी शपथ नाही करत. आणि आजीची आठवण येते? हा, खूप येते. आजी, हा? माझ्यासाठी गावावरून काय आणलं? हो ना, काय आणलं? आवडीचे बेसनाचे लाडू आणले, खेळणं आणलं. खरंच? थँक्यू. जा परेश, ते खेळणं हा, घेऊन. मी आणतो. आणि कशी आहेस तू? मस्त. तू कशी आहेस? मस्त. टेडीवेअर आणि तुझे हे वा. लाडू. मला टेडी नाही, डान्सिंग डॉल पाहिजे होती. सुप्रिया, तुला किती वेळा सांगितलं हट्ट करायचा नाही म्हणून? गपरे, म्हणजे नातीला ओरडायचं नाही हा? तू उगा त्या आजीनातीच्या भानगडीत पडू नको ना. आईच्या शिव्या खाशील. हा नी? आणि तू काय लाडू खातोयस ते? घे ग. रक्तानाताचे नसलो तरी सुप्रियाचे आणि माझे खूप लाड करतात खरं. अरे तुला जन्म दिला नसला तरी माझा मुलगाच आहेस ना तू. हे बघ आली. अनुश्री, कुठे उलटली होतीस तू? नमस्कार करते. कधीची आली आहे मी? अहो आई, तुम्ही येणार म्हणून तुमच्या आवडीची मिठाई आणायला मार्केटमध्ये गेले होते. किती गुणाची ग पोरती माझी. परेशचा साखरपुडा झाला ना की तुझ्यासाठी मग चांगलं स्थळ शोधते. अहो आई, तुम्ही शोधालही, पण त्या मुलाला मी आवडायला पाहिजे ना. अरे काय रे परेश, बरोबर बोलते ना? हो. काय झालं अनु? मनीषा मावशीशी बोललीस का तू? अरे दादा, कसं बोलणार? त्या आत्ताच आल्यात ना. अगं तुला कसं कळत नाही का? परेशची एंगेजमेंट जवळ आली आहे. मीच बोलतो. अरे दादा, एंगेजमेंट झाली असली तरी आपण लग्न मोडू शकतो. अगं ते तर मी मोडणारच आहे आणि मोडावंच लागेल मला. परेश समजतो काय स्वतःला? माझी बहीण काय रस्त्यावर पडली आहे का? अफेअर तुझ्यासोबत आणि लग्न दुसऱ्यासोबत होऊन नाही देणार मी. परेश, तू फक्त ना मोठमोठ्या क्लायंट आण. मंगेश, तसं नाही आहे. पण या मोठमोठ्या कंपनीचे टेंडर भरायचे असेल ना, तर तसे पैसे मोजावे लागतात रे. अरे मी इथे कशाला बसलो आहे? आणि आपलं पहिलंच ठरलं आहे ना की आपल्या प्लेसमेंट कंपनीचा सर्व फायनान्स मी बघणार म्हणून. पण तुझी ही स्ट्रॅटेजी आहे ना, ती मला परेश, तो मुद्दा काढू नको रे. हे बघ, बिझनेसमध्ये आणि प्रेमामध्ये सगळं काही माफ असतं. आणि बिझनेस एक प्रकारचं युद्धच आहे ना. बरं, तो विषय सोड. अरे उद्या तुझी एंगेजमेंट आहे ना, त्याबद्दल जरा सांग. मावशाली का गावावरून? आई आली आहे गावा. पण मंगेश, हा जो तुझा अप्रोच आहे ना, हा अरे परेश, तो मुद्दा सोड रे. काय तू पण चल. आजी, हा बघ आपला परेश काका. कसा दिसतोय सांग बरं? अरे वा, तुझा परेश काका पण छान दिसतो आणि माझी राणी पण अगदी गोड दिसते. परेश, एक सेल्फी घेऊया. येस मॅम, मे आय हेल्प यू? येस, एक रूम बुक करायचा होता आणि हे माझं डॉक्युमेंट. मग आधार कार्ड मी रूमवर पाठवतो तुम्हाला. ओके. सर, मी बिझनेस मीटिंगसाठी आली आहे, तर बिझनेसशी रिलेटेड मला कोणी भेटायला आलं तर रूममध्ये पाठवा.
ओके मॅम, ठीक आहे. ओके. लेफ्ट मग राईट. येस थँक्यू. आपण साखरपुड्याचा कार्यक्रम उरकून घेऊया. हो हो, सुरू करा. परेश, घाला एकमेकांना अंगठ्या. मुकुंद, अरे पेड्यांचा बॉक्स घेऊन ये. परेश, सुनबाईचं तोडगोड कर. हो. खरं रे. आज सगळ्यांना नाश्ता कर. हॅलो. उद्या कुठल्याही परिस्थितीत मला भेट, नाहीतर मी पोलिसांकडे जाईन. या दार उघडत नाहीत हे आधी कोणाला कळालं? सर मी त्यांच्या शेजारी राहते. मनीषा आई मला म्हणाले होते की आपण दुपारी मार्केटमध्ये जाऊ, म्हणून मी आले होते. आई, तुमच्यापैकी आम्हाला फोन कोणी केला होता? साहेब मी केला होता फोन. मॅडम सर तिला घेऊन प्लीज बाहेर. नाही मला नाही यायचंय. आजी आजी सोड ना मला. आजी. नाव काय तुझं? बाबू सावंत साहेब. बाबू हे झालं तेव्हा ड्युटीवर तूच होता ना? हो साहेब. सोसायटीमध्ये बाहेरचं कोणी आलं होतं आज? साहेब एक कपल परेश साहेबांच्या घरी आलं होतं. त्यांच्या घरी साखरपुडा होता म्हणून नातेवाईक असतील म्हणून मी काही विचारलं नाही. CCTV फुटेज असेल. हो साहेब. चल दाखव. चला. आपलं काय नाव? साहेब मी मुकुंद मोहिते, प्रायव्हेट टॅक्सी चालवतो साहेब. या आजी तुमच्या कोण लागतं? रक्ताचं काहीच नातं नाही साहेब, पण माझ्या आईसारखी होती हो. माझी आई होती. माझी आई गेली साहेब. आजींच्या घरात आणखीन कोणी असतं? त्यांचा मुलगा परेश राहतो. मग तुम्ही त्याला फोन नाही केला अजून? केला साहेब फोन, पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. अजूनही स्विच ऑफ येतोय त्याचा फोन. हा आजींचा मुलगा परेश नेमकं करतो काय? साहेब त्याचा प्लेसमेंटचा बिझनेस आहे. त्याला मीटिंगसाठी जायचं यायचं असेल तर तो माझ्याच प्रायव्हेट टॅक्सीने जायचा. अशीच आमची ओळख झाली होती आणि आम्ही फॅमिलियर झालो होतो साहेब. मग आज कुठे घेऊन गेला होतात परेशला? हो साहेब. आज सकाळी माझी मुलगी सुप्रिया, तिला आम्ही दोघांनी शाळेत सोडलं आणि नंतर 1-2 मीटिंग करून मी परेशला पार्ल्याला सोडलं साहेब. मुकुंद मला वाटतं आपण ज्या ठिकाणी तुम्ही परेशला सोडलं त्या स्पॉटवर जाऊन येऊया. चालेल साहेब, चला मी दाखवतो तू. माने बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. ठीक आहे मी चल. साहेब साहेब साहेब, हेच ते कपल जे परेश साहेबांच्या घरी गेलं होतं. ठीक आहे. काय झालं साहेब? हा सगळा काय प्रकार आहे? हा साहेब, वॉचमनच्या नोकरीमध्ये घर भागत नाही.
म्हणून सोसायटीच्या लोकांच्या कपड्यांना मी इस्त्री करतो. म्हणजे परेशच्या घरच्यांचे कपडे पण इस्त्री करत असशीलच तू. हो साहेब. आज गेला होता सकाळी परेशच्या घरी कपडे घ्यायला? नाही साहेब, आज मी परेश साहेबांच्या घरी गेलो नव्हतो. ठीक आहे. साहेब 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 इथेच समोर साहेब. हां सर, परेशला साधारण 4:30च्या सुमारास मी याच ठिकाणी सोडलं आणि मग निघून गेलो. याचं फुटेज दाखव जरा आम्हाला. रिकामी हा शिरोळे, लोकेशन पाठवतोय, लगेच आहे इकडे. एक्सक्यूज मी, हा माणूस काही वेळापूर्वी तुमच्या हॉटेलमध्ये आला होता. जरा नीट बघून सांगा कुठं असेल तो आता. सर पार्टी रूम नंबर 101 मध्ये आहे. 101 दाखवा आम्हाला. ठीक आहे सर. परेश परेश हो माझा भाऊ परेश सर. सर परेश परेश जरा चेक करा सगळं. बुक कोणी केली होती रूम? सर मंजू शेजार मॅडम त्यांनी बुक केली होती. त्यांचं आयडी प्रूफ घेतलं होतं? हो सर, प्रॉपर आयडी प्रूफ चेक करून त्यांना रूम दिली होती. फेक असणार ते. बरं त्यांनी पर्पज काय सांगितलं होता? बिझनेस पर्पजसाठी आले असं बोलले होते. किती वाजता आले होते? सर साधारण दुपारी 2च्या सुमारास. तुमच्या इथलं सीसीटीव्ही फुटेज लागेल आम्हाला. हो सर. रिकामे, सगळे एव्हिडन्सेस कलेक्ट करा आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवण्याची व्यवस्था करा. साहेब भाऊ या इकडे. या मग येऊन जा. परेश हे परेश ती बाई जाताना काय म्हणाली तुम्हाला? सर मॅडम मला बोलल्यात की रूममध्ये जे थांबले त्यांना काय हवं आहे ते दे, मी इथे थोड्या वेळाने. पुढे सर हे गंगाधर काका आहेत. ते इथे काय करतात? हे गंगाधर काका कोण? गंगाधर काका परेशचे काका. ते गावी असतात. काल साखरपुडा म्हणून आले होते ते. सर हे तर 4 दिवसांपूर्वी आमच्या हॉटेलला आले होते आणि आज दुपारी 2:30च्या सुमारास त्यांनी चेकआउट केलंय. या माणसाविषयी आणखीन काय माहिती आहे तुमच्याकडे? सर विशेष काही माहिती नाही आहे, पण ज्या दिवशी आमच्या हॉटेलला थांबले होते त्या दिवशी रात्री यांनी मला एक पत्ता विचारला होता वकिलांचा, कोटणी साहेब. त्या ॲडव्होकेट कोटणीसांचा पत्ता द्या. ठीक आहे सर. आजी आजी ऐक ना ग आजी. परेश काका. आई उठ ना. आजी आजी उठ ना ग आजी. आजी उठ ना. आजी उठ ना ग आजी. आजी उठ. आजी उठ. ऐक ना, तुझ्या काकांना आणि आजीला ज्याने कोणी मारलंय त्याला आपल्याला शिक्षा करायची आहे ना. हो अंकल, त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. मी प्रॉमिस देतो तुला, मी त्याला जेलमध्ये टाकणार नक्की. काकाला आणि आजीला आता देवाघरी जायचंय, तेव्हा तू आता काकू बरोबर बाहेर गावाहून मुलाच्या साखरपुड्यासाठी आलेल्या मनीषाचा खून झाला होता.
तर त्याच दिवशी त्यांचा मुलगा परेश याचा देखील हॉटेलमध्ये खून झाला होता. पोलिसांसमोर ही डबल मर्डर केस सॉल्व्ह करणं एक फार मोठं आव्हान होतं, पण पोलिसांनी हे आव्हान स्वीकारलं. गंगाधर काका, तुमचं पुतण्याचं तर मुंबईत घर आहे, मग तुम्ही हॉटेलमध्ये का थांबला? ते साहेब ते मुंबईला माझं थोडंसं काम होतं म्हणून. तुम्ही ॲडव्होकेट कोटणीसांकडे गेला होता, त्याची सगळी इन्फॉर्मेशन आहे आमच्याकडे. आता पुढचे डिटेल्स तुम्हीच सांगताय की मग? अहो ते आमच्या गावच्या जमिनीचे कागदपत्र बनवायचे होते म्हणून मी त्यांच्याकडे गेलो होतो. त्याच्यावरती परेशच्या सह्या हव्या होत्या. मग घेतल्यात कसं आहे? नाही, परेशनी सही देण्यासाठी नकार दिला. म्हणून तुम्ही परेशला हॉटेलमध्ये बोलून त्याचं मर्डर केलं? हो नाही साहेब, मी का त्याचा खून करीन? यांना घेऊन जा आणि जोपर्यंत हे खरं बोलत नाही तोपर्यंत आपल्या पद्धतीने चौकशी करा. हो साहेब, मी खरं सांगतो साहेब. साहेब माझं ऐकून घ्या साहेब. साहेब मी खून नाही केलं. हो चला सांगतो. तुझं लग्न अनुशीच होणार आणि तू तिच्याशीच लग्न करायचं आहे, लक्षात घे. परेश, मला माहिती आहे की यात माझी चूक आहे, पण मी आता लग्नाला तयार आहे ना. मग तू का दुसऱ्या मुलीशी लग्न करतोय? नाही आता आपलं लग्न होणं शक्य नाहीये, कारण मी माझ्या आईला शब्द दिला की मी तिने ठरवलेल्या मुलीशीच लग्न करेन. तुला मी शेवटचं विचार का? सुधीर, मला धमकी देऊ नकोस. मी तुझ्या बहिणीशी लग्न करणार नाही. माझी बहीण म्हणजे का तुला टाइमपास वाटली काय? तुला सोडणार नाही, लक्षात ठेव. नाहीतर तुझा गेम करेन मी. तुला जे करायचं आहे ना ते कर. काही काळजी करू नको. त्याला मी असा नाही सोडणार. हो सर, म्हणजे परेशला मी धमकी दिली होती ही गोष्ट खरी आहे, तरी मी नाही मारले हो परेशला. परेशला कोणी मारलं? हॉटेलची रूम बुक करणारी ती मुलगी कोण होती? अहो साहेब, मला खरंच माहीत नाही. आय स्वेअर साहेब. आणि साहेब, ज्या दिवशी परेशचा मर्डर झाला त्या दिवशी मी इथे नव्हतोच, नाशिकला होतो कामानिमित्त. आणि एक मिनिट साहेब, मी ज्या प्रायव्हेट टॅक्सीने गेलो होतो ना त्याची ऑनलाईन बुकिंग मी केली होती सर. हे बघा माझ्याकडे डिटेल्स आहेत, हे बघा सर. सर, दादाने परेशचा मर्डर नाही केलाय. मग कोणी मारलं? सर, मला तर संशय आहे ना परेशची होणारी बायको अश्विनीवर आहे. कशावरून? सर, मी ज्या कंपनीमध्ये जॉब करते ना, माझ्या बाजूच्याच ऑफिसमध्ये ती पण काम करते. आणि त्या दिवशी आता ना ह्या सगळ्याचा काही उपयोग होणार नाहीये. एंगेजमेंट म्हणजे लग्न नसतं. तू चल माझ्यासोबत, मी तुला सगळं सांगतो काय करेल. बस ना. मिस्टर सुधीर, जोपर्यंत परेशच्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत तुम्हाला आमच्या कस्टडीमध्ये राहावं लागेल. अहो साहेब, मी काही केलं नाही. मला अनुषा सांग ना. सर, त्याने काहीच केलं नाहीये. सर, कसं विश्वास सांगला? ठेवा घेऊन जाणार माझ्यावर. अहो साहेब, माझा ऐका. सर, काहीच केलं नाहीये त्याने. दादा, सांग ना. मॅडम, तुम्ही निघालात तरी चालेल, फक्त तुमच्या कंपनीचा ॲड्रेस आम्हाला देऊन जा. सर, या अनुश्राची ऑस्पीच्या खाली आपण जर फिल्डिंग लावली तर तिचा बॉयफ्रेंड रुपेश हा कोण आहे ते आपल्याला कळेल. त्या दोघांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचं काय झालं? सर, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि सीडीआर रिपोर्ट्स हे उद्यापर्यंत मिळतील. या परेशच्या मर्डर केसचं तर आपण वर्कआउट करतोय, पण या मनीषाच्या मर्डर केसचं काय? सर, मनीषा तशी अनोळखी माणसाला घरात येऊ देणार नाही. म्हणजेच मनीषाचा खून करणारा हा तिच्या ओळखीचा नसला पाहिजे. तुमचा कोणाला डाऊट आहे? सर, मला वाटतं मुकुंद. आपला कोणाला संशय येऊ नये तसेही आरोपी रडायचं नाटक करतच असतात. या मुकुंदची कुंडली काढा. सर. हो, मी करून सर. येस सर. जय हिंद सर. सर, मनीषाचा आणि परेशचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. सर, पीएम रिपोर्टनुसार मनीषाचा मृत्यू दुपारी 12 वाजता झालाय. धारदार शस्त्राने गळ्यावरती वार केल्यामुळे तिचा विंडपाय ब्रेक झाला. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झालाय. सर, परेशच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार परेशचा मृत्यू हा दुपारी 2 वाजता झालाय.
त्याच्या बॉडीमध्ये पॉयझनचे ट्रेसेस मिळाले. याचाच अर्थ त्याला पॉयझन देऊन मारण्यात आलंय. शिरोळे, दोन्ही मर्डर वेगवेगळ्या स्पॉटवर झाले. दोन्ही मर्डर होतानाची वेळ पण वेगवेगळी आहे. म्हणजे शक्यता आहे की या दोन्ही केसेस मधले आरोपी वेगवेगळेच असणार. सो परेशचा आरोपी तर एक अज्ञात महिला आहे. मग ह्या मनीषाचा आरोपी कोण असेल? या दोघांना शेवटचं जिवंत बघणारी एकच व्यक्ती होती. कोण सर? मुकुंद. मुकुंद, 8 जानेवारीला परेशचा साखरपुडा झाला बरोबर? हो सर. आणि 9 जानेवारीला परेशचा आणि त्याच्या आईचा खून झाला. त्याच दिवशी सकाळी तू परेशला भेटला होता आणि त्याला बाहेर घेऊन गेला. नीट आठवून सांग, परेशला भेटल्यापासून दिवसभरात काय काय घडलं? सर, त्या दिवशी ना माझी मुलगी सुप्रिया शाळेत जायला तयार झाली होती. तिला मनीषा आई भरवत होती डायनिंग टेबलवर. हां, आणि बाबू वॉचमॅन आला होता इस्त्रीला कपडे घेऊन जायला. आणि परेश कुठल्या तरी क्लायंटसोबत बोलत बाहेर आला. तो क्लायंटला सांगत होता की मी आईकडे सगळं पेमेंट ठेवलंय म्हणून. काहीतरी 2 लाख रुपये एवढी अमाऊंट होती. हो हो, तुमचा पेमेंट झालाय. हां 2 लाख आहे. हां, ठेवतोय मी घरी. घरनं कलेक्ट करा. आई, हे 2 लाख रुपये ठेव. ते आलेत की त्यांना दे. ठीक आहे, चालेल. काका, आणि हे कडक तुमचे इस्त्री 1 लाख करून रुपये आणा. बोरवेलसाठी. एकदम, हां. मोजा आठवणी. बाबू इस्त्रीचे कपडे घेऊन निघून गेला. परेशने गंगाधर काकांना 1 लाख रुपये दिले शेतात बोरवेल मारण्यासाठी. हां, तेवढ्यात ना तिथे शेजारचा सुधीर आला होता. त्याचा मोबाईल चार्जर खराब झाला म्हणून. त्याने परेशकडे चार्जर मागितला. परेशने त्याला मोबाईल चार्जर दिला आणि आईकडे 2 लाख रुपये कॅश दिली आणि मग आम्ही निघालो सर. सगळे रूम्स चेक करा. सर, हा सगळा काय प्रकार आहे? तुम्ही माझ्या भावाला मर्डरच्या आरोपाखाली कस्टडीमध्ये ठेवलं तेव्हा मी शांत बसले सर, आणि आता तुम्ही इथे माझ्या घराची झडती घ्यायला आलात. मॅडम, सगळं कळेल तुम्हाला. आम्हाला आमच्या पद्धतीने काम करू द्या. प्लीज कॉपरेट. बघा, सर, कपाटाच्या बांगड्या सापडल्या. ह्या तर मनीषा आईच्या बांगड्या आहेत. दादा, ह्या आपल्या कपाटात काय करतात? मी सांगतो. मनीषा आजींचा ज्या दिवशी मर्डर झाला त्या दिवशी सकाळी तू परेशचा मोबाईलचा चार्जर घेण्यासाठी त्याच्या घरी गेला होता. त्याच्यानंतर तोच मोबाईलचा चार्जर आम्हाला मनीषा आजींच्या डेड बॉडी जवळ मिळाला. तिथं कसं काय आला तो? काय करायला गेला होता तिथं? बोल. मावशी, हा चार्जर. मावशी, मावशी, पण साहेब, मी बांगड्या घेतल्या तिथून लगेच निघालो सर. घरातून बाहेर पडलो. पण तो मर्डर कोणी केला मला नाही माहीत साहेब. खरं सांगतो साहेब. तर याची आपल्या पद्धतीने चौकशी करूया. म्हणजे हा पोपटासारखं सांगेल की यांनी कॅश कुठे ठेवली ती. नाही शिरोळे, यांनी चोरी केली आहे नक्की. मर्डर कोणी केलाय ते मला माहिती आहे. काय झालं साहेब? ओ साहेब, सर, हा होता त्या दिवशी. हा तिकडे आला होता इस्त्रीचे कपडे न्यायला. आणि परेशने जेव्हा 2 लाख रुपये दिले ना मनीषा आईला, तेव्हा हा तिकडे होता. ओ साहेब, काय पण काय सांगताय तुम्ही त्यांना? डब्यात कॅश मिळाली. कुठून आली कॅश? साहेब, कुठून आणली? बोल. मला बरं साहेब, साहेब मी खरं सांगतो. मी काय केलं? सांगतो साहेब, मारू नका, मी सगळं सांगतो. मनीषा मावशीचा खून मीच केलाय साहेब. बाबू, कसं मारलंस? त्या दिवशी माकड टोपी घालून मी परेश साहेबांच्या घरी गेलो.
घेऊन चला याला. साहेब सोडा मला साहेब. मनीषाचा मर्डर कोणी केला हे तर आपल्याला कळालं, पण या परेशच्या मर्डर केसचं काय? त्याचं कोणी ज्याने मर्डर केला आहे तो अजूनही गायब आहे. सर मला तर डाऊट आहे की परीची डेड बॉडी ज्या हॉटेलमध्ये मिळाली त्या हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला दिसते. मला वाटतं आपण ते सीसीटीव्ही फुटेज पुन्हा चेक करूया. आपल्याकडून काहीतरी मिस झाला असू शकतं. एक मिनिट. या बाईच्या हातावर कसला तरी टॅटू दिसतो. हो सर. अश्विनी मॅडम, तुमच्या कॉल डिटेल्समध्ये तुम्ही सगळ्यात जास्त कॉल केलेत ते रुपेशला. तुमचं परेशशी लग्न ठरलेलं असून सुद्धा तुमचं रुपेश बरोबरचं अफेअर तसंच चालू होतं. आणि म्हणूनच तुम्ही परेशला हॉटेलला बोलवलं, त्याला पॉयझन दिलं आणि त्याचं मर्डर केलं. सर हे खोटं आहे. सर मी मान्य करते की रुपेशसोबत माझं अफेअर होतं. मी खरंच कबूल करते, पण सर मी परेशला नाही मारलंय सर. कळेलच थोड्या वेळात. रिकामे सर मला बोलवलं. मला सांगा, तुमच्या हॉटेलमध्ये ज्या मॅडमनी बुकिंग केलं होतं याच आहेत का त्या? सर या मॅडम त्या. ओके, तुम्ही गेलात तरी चालेल. ठीक आहे. काही मदत लागली तर आम्ही तुम्हाला बोलवून घेऊ. ठीक आहे सर. मॅडम ॲक्च्युली आय एम सॉरी, ठीक आहे सर, इट्स ओके. पण ही केस जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत मुंबई सोडून कुठे जाऊ नका प्लीज. सर या टॅटूमुळे केस तर ओपन झाली, पण आपला ट्रॅक फेल गेला. डोंट वरी शिरोळे, दुसरा क्लू सापडेल एखादा. पण कसा सर? शिरोळे, आपण कोणत्याही केसचं इन्व्हेस्टिगेशन करताना ते क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज करतो. तसंच करायचं. म्हणजे आपल्याला त्या महिलेची बॅग सापडली होती हॉटेलच्या रूममध्ये, ती घेऊन या. सर त्यातला प्रत्येक एव्हिडन्स नीट चेक करा. सर सर हा तर 8 जानेवारीचा पेपर आहे आणि यावर परीक्षा नंबर पण दिला, शिवाय 2 वेगळे नंबर्स पण आहेत. सापडला की क्लू? हॉटेलच्या झडतीत सापडलेल्या अज्ञात महिलेच्या बॅगमध्ये न्यूजपेपरवर लिहिलेल्या काही नंबर्सपैकी एक नंबर परेशचा होता. पोलिसांनी परेशचे कॉल डिटेल्स चेक केले तेव्हा पोलिसांना परेशचा खूनी सापडला. पण ही अज्ञात महिला कोण होती? चला पाहूया. सर याच त्या मॅडम आहेत ज्यांनी त्या दिवशी रूम बुक केली होती. थँक्यू. म्हणजे मॅडम, आता तुम्ही आम्हाला सांगायचं, परेशला तुम्ही पॉइझन का दिलं? जे काय असेल ते खरं खरं सांगायचं. सांगते सर, सांगते. साधारण 1 महिना आधी मी परेशला हाय मंजू परेश कमी थँक्यू. किती प्लेसमेंट करायचे तुमच्या कंपनीसाठी? वी विल डिस्कस इट लेटर. ॲक्च्युली माझी सॉफ्टवेअरची कंपनी आहे. थँक्यू. चिअर्स. येस. थँक्यू फॉर द ज्यूस. मला HR कडनं मेल आला होता. मी
खोट्या क्लिप्स काढून पैशांसाठी परेशला ब्लॅकमेल करत होते. म्हणजे तशी ऑर्डरच दिली होती मला. त्याच माणसाने मला परेशला मारण्याची सुपारी दिली. बस. चहा प्यायला आलो नाही इथे. आधी चहा घ्या, मग बोलू आपण सगळं. काय प्लीज लेट्स ड्रिंक. रिलॅक्स. एक्सक्यूज मी सर. येस मॅम. माझ्या रूममध्ये गेस्ट बसलेत. त्यांना काही हवं असेल तर बघा, मी थोड्या वेळात येतेच. ठीक आहे मॅम. कोण आहे तो माणूस? मंगेश, आता तू बोलतोयस पुढचं की मग हो बोलतो. सर, मी बिझनेसमध्ये पैसे लावलेले होते. आपल्याला जास्त बिझनेस मिळावा म्हणून त्या कंपनीच्या मॅनेजरला तू लाच दिलीस? हा, लाच देणं गुन्हा आहे, माहिती आहे ना तुला? माहिती आहे ना तुला? मंगेशी असंच चालत राहणार. मी पार्टनरशिप तोडतोय. हे असं करू नकोस परेश. हे बघ, मी पुन्हा असं नाही करणार. तुझी शपथ. हवं तर मी तुझ्या पाया पडतो. काय पाया पण? ठीक आहे, पण यापुढे असं करू नकोस. याच बॉस. लाच प्रकरण परेश विसरून गेला होता. त्याने कंपनीसाठी खूप मोठे मोठे क्लायंट आणले. त्याच दरम्यान मंजू मला भेटली. हिचा आणि माझा कॉलेजमध्ये अफेअर होतं. तेव्हा मी तिला लग्नाचा आमिष दाखवून परेशचा मर्डर करण्यासाठी तिला तयार केलं. दोघांवर चार्जशीट फाईल करा. चल. स्वतःच्या फायद्यासाठी परेशचा बिझनेस पार्टनर मंगेशने आपल्या एकेकाळच्या प्रेयसीला म्हणजेच मंजूला प्लॅनमध्ये सहभागी करून घेत परेशचा काटा काढला. मंगेश आणि मंजू यामुळे गजाआड झाले. त्यातच परेशची आई मनीषाचा खुनी होता सोसायटीचा वॉचमन बाबू. पण मनीषाच्या खुनाला बाबू जेवढा कारणीभूत आहे तेवढाच कारणीभूत होता परेश. कारण परेशने बाबूच्या समक्ष आपल्या आईकडे पैसे ठेवायला दिले आणि तीच त्याची मोठी घोडचूक ठरली. लक्षात ठेवा, तुमचं एक चुकीचं किंवा बेसावत पाऊल हीच असते गुन्ह्याची चाहूल. याच विचारांसह मी अभिजित खांडकेकर सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह नवीन भागात. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.